तेव्हा दुपारी अंबरनाथचे उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांच्या घरावरती फायरिंग करण्यात आली होती. ती फायरिंग नक्की कशासाठी झाली होती याबद्दल बोलताना उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की कशा प्रकारे ही घटना घडलेली आहे. 2 वर्षापूर्वी देखील त्यांना अशा प्रकारे धमक्या आल्या होत्या, ज्यामध्ये अनेकांची त्यांनी नावं घेतली होती. यामध्ये महत्त्वाची बाब ही आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांनी बदलापूरचे आमदार यांचं देखील नाव घेतलेलं आहे. त्यांनी पूर्णपणे सांगितले की बदलापूरचे नाव, आमदाराचं नाव घेण्याच्या पाठीमध्ये त्यांच्याकडे कॅसेट आहे, ज्यामध्ये प्रकरण मिटवण्यासाठी ते नाही म्हणतात असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. संपूर्ण प्रक्रिया अशी आहे की यामध्ये एक खदानाचा विषय आहे, ती एक प्लॉट देखील आहे. या प्लॉटमध्ये त्यांनी तिथे काम करू नये याचा कदाचित याच कारणामुळे त्यांच्यावरती फायरिंग झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने आरोपी पकडावे आणि त्यांच्याकडून उघडून घ्यावे की नक्की प्रकार काय आहे आणि कोण त्यांच्या जीवाशी पाठीमागे लागलेला आहे. हा गोळीबार म्हणजे माझ्या मते तरी मला जीवेठार मारण्याकरता हा गोळीबार करायचा विचार होता, पण आम्ही काही कारणास्तव हायकोर्टात होतो आणि हायकोर्टातून आम्ही निघणार एवढ्यात आम्हाला फोन आला की असं आपल्या ऑफिसच्या गेटवर फायरिंग झालेली आहे. तर याच्यामध्ये आमचे 2 विषय चालू आहेत. एक चिंचोलीच्या खदानचा एक विषय चालू आहे, त्याच्यामध्ये विघ्न संतोषी लोक फार आलेले आहेत. त्याचं एक धनंजय इरमाळी आलेला आहे, दुसरा तो महेश बनोटे आलेले आहेत आणि त्यांच्या मागे आपल्या इकडचे आमदार पण आलेले आहेत. तर या सगळ्या कारणांमुळे हा प्रकार झालेला आहे असं मला वाटते. तर आम्ही तिथपर्यंत पोचू नये आमच्या धंद्यामध्ये, तुम्ही घरातच बसून राहावा ह्या उद्देशाने फायरिंग झालेली दिसते किंवा आम्हाला जीवेठार मारण्याचा यांचा प्लॅनिंग आहे असं वाटते. कोणते आमदार आहेत? बदलापूरचे आमदार. याच्या अगोदर काही थ्रेट कॉल वगैरे आपणास आले होते? थ्रेट कॉल 2 वर्षापूर्वी आले होते. तेव्हा ते थ्रेट कॉल साईनाथ शेटे, बाळू आपटे, राजू आपटे, नंतर आपला मनसेचं आपलं काय नाव त्याचं, विकास गुप्ते आणि मनोहर म्हस्कर या ग्रुपतर्फे थ्रेटिंग कॉल आलं तर या प्लॉटमधून बाहेर निघा, नाहीतर तुम्हाला आम्ही गोळ्या घातल्याशिवाय सोडणार नाही. त्यावेळेला आम्ही खंडणीला वगैरे कंप्लेंट करून खंडणीवाल्यांनी बरीच काही चौकशी केली, पण नंतर पुढे काय झालं ते आपल्याला सांगत नाही आणि तुमचा अर्ज निकाली काढला म्हणून दाखवतात. हाच हा या प्रकारातून हे झालेलं असं आम्हाला वाटते. तुम्ही थेट आमदारांचं नाव घेताय, त्यांचा कुठे याच्यात सहभाग आहे असं वाटतंय तुम्हाला? काय तुमचा नेमका आरोप आहे? हा ना, आमदारांच्या बाबतीत माझ्याकडे कॅसेट आहेत का, जो माणूस सांगतो का हे मिटवाचं असे म्हणतात, तर आमदार म्हणतात नाही मिटवाचं, असे ते किलर म्हणतात. याचा अर्थ काय? त्यांचा कुठे याच्या मागे हात आहे असं म्हणणं तुमचं? शक्यता आहे. तुम्ही पोलिसांना काही संशयितांची नावं वगैरे दिलीत का? नाही, संशयाची हीच मी नावं दिलेली आता तुम्हाला जी सांगितली थ्रेटिंग कॉलवाल्यांची, ती नावं तो इरमाळी आणि महेश बनोटे, त्यांना सहकार्य करणारे हे असं मी दिले. तुमची मागणी काय आता पोलिसांकडे? पोलिसांना काय, आरोपी पकडून द्या बस, बाकी काय नाही. कोण आहे ते दाखवा आम्हाला, म्हणजे आम्हाला सगळं काय बॅकग्राऊंड आहे ते समजेल. नाही तर आमच्या जीवाचा घात होण्याची शक्यता आहे.